स्टुडंट्स, आपण आज सेकंड चॅप्टर जो आहे फिजिक्सचा तो सुरू करणार आहोत. नेम ऑफ दॅट चॅप्टर इज स्केलर्स अँड वेक्टर्स. स्केलर्स आणि वेक्टर्स हा चॅप्टर आपल्याला सुरू करायचा आहे. दिस इज द सेकंड चॅप्टर. याचं नाव पूर्वीच्या सिलेबस मध्ये स्केलर्स अँड वेक्टर्स होतं. आता आपल्याला नवीन सिलेबस मध्ये त्याचं नाव आले मॅथमॅटिकल मेथड्स. ठीक आहे, तर दिस इज द टॉपिक वी आर गोइंग टू सी टुडे. तर फर्स्ट चॅप्टर आपला युनिट्स अँड मेजरमेंट संपल्यानंतर हा चॅप्टर आपण सुरू करतोय. आता स्केलर्स आणि वेक्टर्स हा जे काय आपण पाहिलं तर आपण सगळ्यात पहिला जो चॅप्टर होता युनिट्स अँड मेजरमेंट, त्याच्यामध्ये आपण पाहिलं की देर आर टू टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज. फिजिकल क्वांटिटीचे किती प्रकार पडतात तर दोन प्रकार पडतात, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आणि डिराइव्हड फिजिकल क्वांटिटी. तर फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, तर फिजिकल क्वांटिटी, बरोबर ना, आठवते सर्वांना? ठीक आहे. विच डू नॉट डिपेंड on any other physical quantity for its measurement, it is called as fundamental physical quantity. And derived म्हणजे काय, the physical quantity which depends upon two or more fundamental physical quantities for its measurement, it is called as काय सांगा, derived physical quantity. हे आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं, राईट? ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय की फर्दर म्हणजे आपण असं म्हटलं की क्वांटिटी कॅन बी मेजर्ड विथ द हेल्प ऑफ मॅग्निट्यूड एज वेल एज काय सांगा, युनिट. मग नुसतं मॅग्निट्यूड, फक्त मॅग्निट्यूड आणि फक्त युनिट जर आपल्याला एखाद्या क्वांटिटीचं माहिती असेल तर वेदर वी कॅन गेट द कम्प्लीट इन्फॉर्मेशन ऑफ दॅट क्वांटिटी. जर एखाद्या क्वांटिटीचं तुम्हाला मॅग्निट्यूड आणि काय सांगा युनिट सांगितलं तर संपूर्ण त्या क्वांटिटीचं वर्णन होतं का, तर नाही होत, बऱ्याचदा नाही होत. पहा, लक्षात घ्या की कधी कधी आपल्याला डायरेक्शन सुद्धा सांगावं लागतं. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला जर म्हटलं की इफ यू वॉक विथ सम स्पीड फॉर सम टाइम, तुम्ही समजा 5 सेकंदासाठी 20च्या स्पीडने चालत गेला. किती सेकंदासाठी? 5 सेकंदासाठी. कितीच्या स्पीडने चाललाय? 20च्या स्पीडने चालला. तर मला सांगा 20 × 5 = 100, म्हणजे तुमची डिस्टन्स किती डिस्टन्स कव्हर केलं तुम्ही? 100 मीटर डिस्टन्स कव्हर केलं. किती केलं? 100. कारण का व्हेलॉसिटी किंवा स्पीड किती आहे तुमचं? 20. मग 20 मीटर पर सेकंद, तर 5 सेकंदाला किती सांगा? 100 मीटर. 100 मीटर डिस्टन्स तुम्ही कव्हर केलं. मग हाऊ मच डिस्टन्स इज कव्हर्ड बाय यू, तुम्ही किती डिस्टन्स कव्हर केलं हे कळतं आपल्याला की 100 मीटर. पण तुम्ही नेमकं कोणत्या ठिकाणी पोहोचला, व्हॉट इज युअर फायनल पोझिशन, ती सांगता येईल का रे तुम्हाला? नुसतं एवढं माहिती असेल तर तुम्हाला नुसतं व्हेलॉसिटी आणि टाइम सांगितल्यामुळे डिस्टन्स काढता येतं, नो प्रॉब्लेम. डिस्टन्स 100 मीटर तुम्ही कव्हर केलं. पण व्हॉट इज युअर फायनल पोझिशन सांगता येईल का? तुम्ही कोणत्या डायरेक्शनला गेला हे मला जर माहितीच नाहीये, तुम्ही या दिशेने गेला की या दिशेने गेला की या दिशेने गेला की या दिशेने गेला, हे जर मला माहित नाहीये तर मी तुमची फायनल पोझिशन सांगू शकत नाही. म्हणून मी जे तुम्ही सांगितलं की मी 5 सेकंदासाठी 20च्या स्पीडने चालत गेलो, हे जे तुम्ही सांगता ते अर्धवट नॉलेज सांगता. म्हणजे काही फिजिकल किंवा काही ठिकाणी आपल्याला मॅग्निट्यूड लागतं, युनिट लागतं आणि आणखी एक गोष्ट लागते ती म्हणजे काय सांगा बरं, डायरेक्शन सुद्धा द्यावं लागतं. कळतं सर्वांना? ठीक आहे. मी जे आता तुम्हाला एक्झाम्पल, त्या एक्झाम्पल मध्ये काय लक्षात आलं तुमच्या की इफ द मॅग्निट्यूड दॅट इज व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड आणि काय सांगा टाइम, हे जर दोन गोष्टी तुम्हाला दिलेल्या असतील यू कॅन फाइंड आउट द डिस्टन्स इझिली, नो प्रॉब्लेम. डिस्टन्स काढू शकता. बट यू कॅन नॉट फाइंड आउट द काय सांगा फायनल पोझिशन विथ रिस्पेक्ट टू द काय सांगा इनिशियल पोझिशन. दॅट इज त्याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो. कळतं सर्वांना? ठीक आहे. फायनल पोझिशन विथ रिस्पेक्ट टू काय सांगा इनिशियल, म्हणजे तुमचं फायनल पोझिशन कुठे आहे ते तुम्हाला सांगता आलं का? नाही सांगता येत. कळतं सर्वांना? म्हणजे त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट, त्याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो, डिस्प्लेसमेंट किती झाली ते सांगता येत नाही. कळालं? म्हणून मला असं सांगायचं तुम्हाला की काही फिजिकल क्वांटिटी ह्या फक्त मॅग्निट्यूड किंवा युनिट देऊन आपल्याला पूर्ण त्यांचं इन्फॉर्मेशन कळत नाही. मग त्यासाठी आपल्याला त्याचं डायरेक्शन सुद्धा गरजेचं असतं. लक्षात? ठीक आहे. म्हणून सम फिजिकल क्वांटिटीज आर स्केलर क्वांटिटीज अँड सम फिजिकल क्वांटिटीज आर काय सांगा वेक्टर क्वांटिटीज. काही फिजिकल क्वांटिटी स्केलर क्वांटिटी असतात आणि काही फिजिकल क्वांटिटी काय असतात सांगा वेक्टर क्वांटिटी त्या ठिकाणी असतात. आता मी जर तुम्हाला सांगितलं की समजा 2 मुलांना उठवलं आणि म्हटलं असं करा, त्या बेंचवर फोर्स लावा. काय करा? अप्लाय द फोर्स ऑन बेंच. आलं लक्षात? ठीक आहे. आणि काय करा? बेंचवर फोर्स लावा आणि सगळ्यांनी बेंच उचला आणि आपल्याला बेंच हलवायचं त्या ठिकाणून, असं मी तुम्हाला सांगितलं. तर सगळी मुलं गेली बेंचवर फोर्स लावला. तर मुलांचा पहिला प्रश्न काय असतो? सर कुठं न्यायचेत? काय न्यायचेत? कुठं न्यायचेत बेंच? म्हणजे नुसतं मी तुम्हाला सांगितलं 4 मुलांचं काम आहे रे, चला नुसतं 4 मुलांचं काम. किती मुलांचं काम आहे? 4, हे कळालं. पण कोणत्या दिशेने लावायचा फोर्स हे सुद्धा महत्वाचं असतं. कारण नुसतं मी तुम्हाला सांगितलं की 4 मुलांनी फोर्स लावा तर तुम्हाला पूर्ण ज्ञान होणार नाही. तुम्ही लगेच विचारता सर कोणत्या दिशेने फोर्स लावू, कोणत्या दिशेने बेंच नेऊ. म्हणजे फोर्स हे काय सांगा वेक्टर क्वांटिटी आहे. तिचं नुसतं मॅग्निट्यूड सांगून आपल्याला जमत नाही. किती मुलं लागतील? 4 लागतील हे मान्य. पण कोणत्या दिशेने लावला म्हणजे मला अपेक्षित काम घडणार आहे ती दिशा सुद्धा गरजेची आहे. म्हणजे आपल्याला असं कळतं की फोर्स इज काय सांग वेक्टर क्वांटिटी. फोर्सचं पूर्ण वर्णन करण्यासाठी आपल्याला त्याचं मॅग्निट्यूड आणि त्याचे डायरेक्शन दोघांची गरज पडते.
डिस्प्लेसमेंट मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही लागतं. डिस्टन्स साठी गरज नाही. तुम्ही डिस्टन्स किती कव्हर केलं 100 केलं, पण कोणत्या दिशेने डिस्प्लेसमेंट काढायचे असेल तर कोणत्या दिशेने, म्हणजे तुमची फायनल पोझिशन कळते ना डिस्प्लेसमेंट वरून. मग तुम्हाला डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायचे असेल तर कोणत्या दिशेने ते पण सांगावं लागतं. तर ते सर्वांना अशा रीतीने मला सांगायचं एकच मुद्दा की काही फिजिकल क्वांटिटीज ह्या फक्त मॅग्निट्यूड एक्सप्लेन केल्यानंतर त्यांच्यावरून होऊ शकतं, बट काही फिजिकल क्वांटिटीचं पूर्ण एक्सप्रेशन करण्यासाठी तुम्हाला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोघांची गरज पडते. आलं लक्षात? ठीक आहे. मग अशा पद्धतीने वे ऑफ सीइंग व्हॉट इज मीन बाय काय सांगा स्केलर क्वांटिटी आणि व्हॉट इज मीन काय सांगा वेक्टर क्वांटिटी. मग चला डिफरन्स त्याची डेफिनेशन काय, द फिजिकल क्वांटिटी द स्केलर क्वांटिटी डेफिनेशन काय पहा लक्षात द्या. स्केलर म्हणजे काय, स्केलरची व्याख्या काय सांगता येते आपल्याला. स्केलर म्हणजे काय, द फिजिकल क्वांटिटी, द फिजिकल क्वांटिटी which can be completely described with its magnitude only is called as स्केलर क्वांटिटी. त्याला आपण काय म्हणतो सांगा स्केलर क्वांटिटी असं म्हणतो. इज कॉल्ड एज स्केलर क्वांटिटी. जी फिजिकल क्वांटिटी तिच्या फक्त मॅग्निट्यूडने एक्सप्लेन केली जाते तिला आपण म्हणतो काय सांगा स्केलर क्वांटिटी. लक्षात एक्झाम्पल जर तुम्हाला द्यायचं म्हटलं तर काय सांगा डिस्टन्स. एक्झाम्पल काय सांगता येईल सांगा डिस्टन्स. त्यानंतर तुम्हाला सांगता येईल टेम्परेचर, मास एक्सेट्रा. दीज आर द टाइम. टाइम सुद्धा काय सांगा स्केलर क्वांटिटी आहे. दीज आर द स्केलर क्वांटिटी. आता समजा तुम्हाला टाइम मोजायचा आहे. टाइम मोजण्यासाठी डायरेक्शनची गरज आहे का रे. मी तुम्हाला सांगितले की आता काय गेले 5 वाजलेले किंवा 4 वाजलेले असं मी तुम्हाला सांगितलं, तर मला सांगा डायरेक्शनचा काय संबंध येतो का त्या ठिकाणी. ठीक आहे 4 वाजले आपल्याला कळतं की व्हॉट इज द टाइम. येते लक्षात सर्वांच्या. ठीक आहे म्हणजे त्यासाठी तुम्हाला डायरेक्शनची गरज पडत नाही हे लक्षात घ्या. समजा एखाद्या वस्तू या पेनचं वजन 50 ग्रॅम आहे असं मी तुम्हाला जर म्हटलं तर काय सांगा देर इज नो नीड ऑफ डायरेक्शन. त्या ठिकाणी डायरेक्शनची गरज पडते का फारसी नाही. मास मोजण्यासाठी डायरेक्शनची गरज पडत नाही. लक्षात घ्या. टाइम मोजण्यासाठी डायरेक्शनची गरज पडत नाही. टेम्परेचर मोजण्यासाठी सुद्धा डायरेक्शनची गरज असत नाही, कारण टेम्परेचर जर नुसतं तुम्हाला सांगितलं की याचं टेम्परेचर काय सांगा 27 डिग्री म्हणजे नुसतं मॅग्निट्यूड आणि युनिट सांगितलं की तुम्हाला टेम्परेचरचं पूर्ण ज्ञान होतं हे लक्षात घ्या. परंतु डिस्प्लेसमेंट समजा मी काय केलं 5 किलोमीटर अंतर चाललो तर व्हॉट इज माय फायनल डिस्प्लेसमेंट. मग इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन यांचे जे रिलेटिव्ह डिस्टन्स असतं किंवा रिलेटिव्ह डिस्प्लेसमेंट त्याला आपण डिस्प्लेसमेंट शब्द वापरतो. पोझिशन ऑफ द काय सांगा फायनल पॉईंट विथ रिस्पेक्ट टू इनिशियल पॉईंट इट इज कॉल्ड एज काय सांगा डिस्प्लेसमेंट. मग डिस्प्लेसमेंट जर आपल्याला काढायचे असेल तर आपल्याला डायरेक्शन सांगावं लागेल. मी जर म्हटलं की मी 5 किलोमीटर चाललो तर मी डिस्टन्स सांगितलं. डिस्टन्स इज अ स्केलर क्वांटिटी बट व्हॉट इज माय फायनल पोझिशन ती तुम्हाला सांगता येईल का. 5 किलोमीटर चाललो पण ह्या दिशेने गेलो का ह्या दिशेने कळतं का तुम्हाला नाही कळत. म्हणजे याचा अर्थ काय की डिस्प्लेसमेंट सांगायचे असेल तर डायरेक्शन सुद्धा सांगावं लागतं. म्हणून स्केलर क्वांटिटी झाली तशी वेक्टर क्वांटिटीची व्याख्या काय पहा लक्षात घ्या. वेक्टर क्वांटिटी द फिजिकल क्वांटिटी लक्षात घ्या. द फिजिकल क्वांटिटी which can be completely described with its magnitude काय सांगा magnitude as well as direction with its magnitude as well as काय सांगा direction is called as वेक्टर क्वांटिटी. त्याला आपण काय म्हणतो सांगा वेक्टर क्वांटिटी असं म्हणतो. इज कॉल्ड एज काय सांगा वेक्टर क्वांटिटी. पहा लक्षात दोघांमध्ये द फिजिकल क्वांटिटी विच कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राइब विथ हेल्प ऑफ काय सांगा मॅग्निट्यूड एज वेल एज डायरेक्शन. ज्या भौतिक राशीचं वर्णन करण्यासाठी काय ठीक आहे मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोघांची गरज पडते. यू रिक्वायर मॅग्निट्यूड एज वेल एज डायरेक्शन बोथ are needed then such physical quantities are called as काय सांगा वेक्टर क्वांटिटीज. असं फिजिकल क्वांटिटीला वेक्टर क्वांटिटी असं म्हणतात. एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर फोर्स असेल डिस्प्लेसमेंट असेल. इथे लक्षात ठेवा एक्झाम्पल मी या ठिकाणी लिहितो फोर्स ठीक आहे डिस्प्लेसमेंट टॉर्क एक्सेट्रा. आता नळ बंद करायचा आपल्याला तर टॉर्क ह्या दिशेने लावायचा की ह्या दिशेने लावायचा. टॉर्क लावायचा हे मान्य. किती टॉर्क लावायचा किती आपल्याला फोर्स लावावा लागतो ते पण मान्य. मॅग्निट्यूड किती आहे ते पण आपल्याला कळते की या बोटाने सुद्धा नळ फिरू शकतो.
पण हाऊ मच टॉर्क म्हणजे इन विच डायरेक्शन, असा फिरवला की असा फिरवायचा ते सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे की नाही. म्हणजे टॉर्क लावायचा आपण कोणत्या दिशेने लावायचा, त्यासाठी टॉर्क नुसतं मॅग्निट्यूड सांगून जमत नाही. तर टॉर्क साठी तुम्हाला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही सांगितलं तरच पूर्ण ज्ञान टॉर्कचं येतं, अदरवाईज टॉर्कचं पूर्ण ज्ञान तुम्हाला येणार नाही. तर त्या सर्वांना ठीक आहे. अशा प्रकारे दीज आर द काय सांगा वेक्टर क्वांटिटीज. तर फिजिकल क्वांटिटी वेगळ्या, वेक्टर क्वांटिटीज वेगळ्या, स्केलर क्वांटिटीज वेगळ्या आणि काय सांगा वेक्टर क्वांटिटीज वेगळ्या. इन दिस वे देयर आर टू टाइप्स ऑफ काय सांगा फिजिकल क्वांटिटी ऑल्सो. जसे आपण काय केलं फंडामेंटल आणि डेराइव्हड असे दोन प्रकार पाहिले, तसे हे सुद्धा दोन प्रकार पडतात फिजिकल क्वांटिटी, स्केलर क्वांटिटी आणि काय सांगा वेक्टर क्वांटिटी. लक्षात आलं सर्वांच्या. The physical quantity which can be completely described with a magnitude and काय सांगा only magnitude, it is called a scalar quantity. And the physical quantity which can be completely described with the help of magnitude as well as direction, it is called as काय सांगा vector quantity. मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोघांची गरज असेल तर वेक्टर क्वांटिटी, फक्त मॅग्निट्यूड पाहिजे असेल तर मॅग्निट्यूड हवा असेल तर किंवा मॅग्निट्यूडच्या आधारे एक्सप्रेशन होत असेल तर स्केलर क्वांटिटी. राईट, लक्षात आलं सर्वांच्या. ठीक आहे. स्केलर क्वांटिटी ज्या असतात ना दे कॅन बी ऍडेड और सबट्रॅक्टेड बाय आवर सिंपल अल्जेब्रिक रूल्स. ते आपल्या सिंपल अल्जेब्रिक रूलने काय करता येतं, आपल्याला त्यांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करता येते. तसं वेक्टर क्वांटिटी जे आहे त्यांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन साठी आपल्याला स्पेशल रूल्स वापरावे लागतात. नीट लक्षात घ्या. स्केलर क्वांटिटीच्या ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन साठी आपण साधे अल्जेब्रिक रूल वापरतो. जसं मी तुम्हाला म्हटलं की मी पहिले 5 किलोमीटर चाललो नंतर 10 किलोमीटर चाललो, तर व्हॉट इज माय टोटल डिस्टन्स, 10 आणि 5 किती 15 हे सांगता येतं. पण जर मी म्हटलं की पहिले माझी डिस्प्लेसमेंट झाली 5 किलोमीटर या दिशेने, डिस्प्लेसमेंट डायरेक्शन पण सांगावं लागतं. पहिली माझी डिस्प्लेसमेंट या दिशेने 5 किलोमीटर झाली, तिथून पुढे 10 किलोमीटर माझी या दिशेने झाली, डायरेक्शन पण आहे तिथं महत्वाचं. तर व्हॉट इज माय टोटल डिस्प्लेसमेंट, तर तुम्हाला टोटल डिस्प्लेसमेंट ही काढायची. या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट 5 अधिक 10 15 नाही लिहू शकत, बिकॉज डिस्प्लेसमेंट इज द वेक्टर क्वांटिटी. तुम्ही डिस्टन्स सांगू शकता की पहिल्यांदा मी 5 किलोमीटर चाललो नंतर 10 चाललो, तर ती टोटल डिस्टन्स किती झालं, तर टोटल डिस्टन्स तुमचं झालं 15 किलोमीटर. डिस्टन्स इज द स्केलर क्वांटिटी. पण डिस्प्लेसमेंट जर तुम्हाला काढायची असेल तर या दिशेने मी 5 गेलो नंतर या दिशेने मी 10 गेलो, तर व्हॉट इज द टोटल डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट इज द काय सांगा रिलेटिव्ह क्वांटिटी विथ द काय इनिशियल अँड फायनल पॉइंट. यांच्यातलं जे काय मिनिमम डिस्टन्स असतं त्याला डिस्प्लेसमेंट म्हणतात. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, द मिनिमम काय सांगा डिस्टन्स बिटवीन द काय सांगा इनिशियल पॉइंट अँड फायनल पॉइंट. कसं म्हणतो त्याला आपण काय होतो सांगा डिस्प्लेसमेंट असं म्हणतो. मग डिस्प्लेसमेंट येईल का काढता साधं 10 5 15 असं नाही करता येणार, तुम्हाला काहीतरी रूल वापरावे लागतील त्या केसमध्ये. म्हणजे वेक्टर क्वांटिटीचे ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करण्यासाठी सिंपल अल्जेब्रिक रूल वापरता येत नाही. देयर आर सम स्पेशल रूल्स फॉर द ऍडिशन और सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर क्वांटिटी. तर ते रूल सुद्धा आपल्याला या चॅप्टर मध्ये काय करायचे सांगा आता पाहिजेत. बरोबर, ठीक आहे. नंतर आपण ते रूल सुद्धा पाहणार आहोत. ठीक आहे. रूल्स फॉर ऍडिशन और सबट्रॅक्शन और मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स, तर ते आपल्याला रूल सुद्धा नंतर पाहता येतील. राईट, ठीक आहे. तर पहा, सुरुवातीला मी डेफिनेशन सांगतो फक्त तुम्हाला. आता आपण काय पाहतोय फक्त व्हॉट इज मीन बाय स्केलर क्वांटिटी अँड व्हॉट इज मीन बाय काय सांगा वेक्टर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी म्हणजे काय आणि वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगत होतो आता. लक्षात आलं सर्वांच्या. स्केलर क्वांटिटी आणि काय सांगा वेक्टर क्वांटिटी. आता आपल्याला जायचंय पुढे पहा लक्षात रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर. चला, वेक्टर क्वांटिटी कसे रिप्रेझेंट करतात तर पहा वेक्टर क्वांटिटी किंवा वेक्टर्स आर रिप्रेझेंटेड बाय, इथे लिहितो मी आता त्याची डेफिनेशन लक्षात ठेवा. वेक्टर्स आर, वेक्टर्स म्हणजे वेक्टर क्वांटिटी रिप्रेझेंटेड बाय a single headed arrow whose length gives the magnitude of that vector quantity and its direction gives the direction of that physical quantity. Direction of that काय सांगा physical quantity. नीट लक्षात घ्या मी काय सांगतोय. वेक्टर्स क्वांटिटी जी आहे ना ती कशी रिप्रेझेंट करायची. बरोबर, ठीक आहे. मला सांगायचं असेल की डिस्प्लेसमेंट 5 मीटर झाली तर मला काय करायचे, कोणत्या दिशेने झाली ते या दिशेने, मग डायरेक्शन सिंगल हेडेड एरो काढायचंय आणि त्याची जी लेंथ असते ना ती येतं. पण लेंथ ऑफ द काय सांगा एरो ही जी काय सिंगल हेडेड एरो जो असणार आहे त्याचा जो सेगमेंट असणार त्या सेगमेंटची लेंथ जी आहे ना ती मॅग्निट्यूड सांगते. 5 किलोमीटर आणि दिस द डायरेक्शन ऑफ एरो गिव्स द काय सांगा डायरेक्शन ऑफ दॅट काय सांगा डिस्प्लेसमेंट.
म्हणजे सिंगल हेडेड एरोने तुम्ही काय करू शकता, असं वेक्टर दाखवू शकता. तर ते सर्वांना ठीक आहे. मग पहिली डिस्प्लेसमेंट 5 किलोमीटर, नंतर ह्या दिशेने डिस्प्लेस झाला एखादा माणूस अशा प्रकारे 10 किलोमीटर. मग हे जर 5 असेल तर याचं लांबी 10 म्हणजे याच्या दुप्पट असणार आहे, मग 10 किलोमीटर, राईट. ठीक आहे. मग आता हे सिंगल हेडेड एरो, आता सिंगल हेडेड एरो PQ म्हटलं तरी चालेल त्याला, बरोबर. ठीक आहे. मी इज रिप्रेझेंटेड बाय द काय सांगा 2 लेटर्स लाईक PQ बार, नंतर इथं काय सांगा इथून QR बार, राईट. ठीक आहे. मग फर्स्ट डिस्प्लेसमेंट इज PQ बार, सेकंड डिस्प्लेसमेंट इज काय सांगा QR बार. अशा प्रकारे आपल्याला तो सांगता येतो. कधी कधी काय होतं की सिंगल लेटरने पण दाखवतात पालक्षात. कधी कधी काय होतं, हा जो काही वेक्टर आहे, समजा हा वेक्टर, त्याला PQ बार असं नाव देण्याऐवजी कधी कधी ठिकाणी डायरेक्ट त्याला काय म्हणतात X बार, असं सिंगल कॅपिटल लेटर वापरून सुद्धा वेक्टर दर्शविला जातो. म्हणजे वेक्टर इज काय सांगा डिनोटेड बाय द 2 लेटर्स और समटाइम्स काय सांगा सिंगल लेटर. कधी कधी 2 लेटरने डिनोट केला जातो, कधी कधी सिंगल लेटरने सुद्धा डिनोट केला जातो. इन दिस वेक्टर PQ बार, हा जो काय वेक्टर आहे PQ बार मध्ये, द पॉइंट P इज कॉल्ड एज काय सांगा, हा जो P नावाचा पॉइंट आहे की नाही त्याला टेल म्हणतो. काय म्हणायचं सांगा, टेल ऑफ द वेक्टर क्वांटिटी किंवा टेल ऑफ द वेक्टर. आणि दिस पॉइंट Q इज कॉल्ड एज काय सांगा, हेड ऑफ द वेक्टर. हा जो पॉइंट Q आहे इट इज कॉल्ड एज हेड ऑफ द वेक्टर and point P is called as काय सांगा टेल ऑफ द वेक्टर. तर अशा पद्धतीने P and Q, तर 2 लेटर्स ने 2 लेटरच्या आधारे सुद्धा तुम्ही स्केलर क्वांटिटी वेक्टर क्वांटिटी रिप्रेझेंट करू शकता. कधी कधी सिंगल लेटरने सुद्धा तुम्हाला रिप्रेझेंट करता येते. तर ते सर्वांना वेक्टर क्वांटिटी कॅन बी रिप्रेझेंटेड बाय द काय सांगा 2 लेटर्स और समटाइम्स काय सांगा सिंगल लेटर. तर सर्वांना ठीक आहे. इन दिस वे वी हॅव सीन हाऊ टू काय सांगा रिप्रेझेंट द वेक्टर क्वांटिटी. वेक्टर क्वांटिटी कसे रिप्रेझेंट करायची ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. येते लक्षात, ठीक आहे. तर दिस ऑर्डर काय सांगा वेक्टर क्वांटिटी, राईट. ठीक आहे. आता आफ्टर दॅट वेर विल सी द नेक्स्ट वन, दॅट इज हे झालं रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर. आता झिरो वेक्टर. झिरो वेक्टर म्हणजे काय पाहा लक्षात द्या. पुढचा टॉपिक मी सांगतो तुम्हाला, त्याचं नाव काय सांगा झिरो वेक्टर. द वेक्टर क्वांटिटी किंवा वेक्टर हॅव्हिंग झिरो मॅग्निट्यूड. पहा, इट इज द वेक्टर हॅव्हिंग काय सांगा झिरो मॅग्निट्यूड, हॅव्हिंग झिरो मॅग्निट्यूड, झिरो मॅग्निट्यूड बट स्पेसिफिक डायरेक्शन is called as zero vector. What is mean by zero vector? The vector having काय सांगा zero magnitude but काय सांगा specific direction. डायरेक्शन ठरलेलं आहे परंतु अजून त्याचं मॅग्निट्यूड नाही फायनल झालेलं किंवा मॅग्निट्यूड झिरो आहे, त्याला आपण काय सांगा झिरो वेक्टर असं म्हणत असतो. फॉर एक्झाम्पल मला तुम्हाला जर सांगायचं असेल की द ऑब्जेक्ट इन द काय सांगा किंवा डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट विच इज ऍट रेस्ट, ऑब्जेक्ट ऍट रेस्ट, बरोबर. ठीक आहे. डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट ऍट रेस्ट, म्हणजे एखादा ऑब्जेक्ट रेस्टला आहे, पाहिजे एखादा ऑब्जेक्ट रेस्टला आहे. आता त्याची डिस्प्लेसमेंट, आता त्याची डिस्प्लेसमेंटचं मॅग्निट्यूड किती आहे, झिरो. पण ज्याला जेव्हा कोणी त्याच्यावर फोर्स लावेल तेव्हा त्याची डायरेक्शन ठरली. फोर्स जर इकडे लावला तर डिस्प्लेसमेंट त्या दिशेने होणार आहे की नाही. म्हणजे मॅग्निट्यूड आता डिस्प्लेसमेंटचं झिरो आहे परंतु डायरेक्शन ज्या दिशेने फोर्स आहे त्या दिशेने त्याची डिस्प्लेसमेंट काढणार आहे. किंवा दुसरं उदाहरण सांगतो, जे काही रनर्स असतात पा रनर्स, कॉम्पिटिशन आहे रनिंगची आणि रनिंगची कॉम्पिटिशन आहे, सगळे लोक असे पोझिशन मध्ये उभे आहेत पळायचं, तिकडून क्लॅपिंग झालं की पळायला सुरुवात करणार आहे. आता मला सांगा आता ह्या स्टेजला त्याची डिस्प्लेसमेंट किती आहे, झिरो, कारण त्या सगळ्यांनी पोझिशन घेतलेली असेल आणि तिकडून क्लॅपिंग तिकडून खून झालेली झाली, बरोबर आहे. तिकडून सिग्नल मिळाला की सगळे लोक पळायला सुरुवात करणार. डिस्प्लेसमेंट आता झिरो, मॅग्निट्यूड झिरो आहे पण डायरेक्शन प्रत्येकाचं ठरलेलं आहे की इकडे पळायचं आपल्याला. डायरेक्शन फायनल झालेलं आहे परंतु अजून मॅग्निट्यूड अजिबात अचीव्ह केलेलं नाही. म्हणजे मॅग्निट्यूड झिरो परंतु डायरेक्शन फिक्स आहे. असे ज्या क्वांटिटी असतात ना किंवा असे जे वेक्टर क्वांटिटी असते तिला काय म्हणायचं सांगा बरं, इट इज कॉल्ड एज काय सांगा झिरो वेक्टर, राईट. ठीक आहे. त्याला काय म्हणतात सांगा झिरो वेक्टर. किंवा एखादा ऑब्जेक्ट ऍट काय सांगा रेस्ट, इट्स डिस्प्लेसमेंट इज झिरो वेक्टर. किंवा इफ द ऑब्जेक्ट इज मुव्हिंग विथ युनिफॉर्म व्हेलोसिटी, एखादा ऑब्जेक्ट युनिफॉर्म व्हेलोसिटीने मूव्ह होते पालक्षात, या दिशेने एक ऑब्जेक्ट मूव्ह होते पालक्षात, युनिफॉर्म व्हेलोसिटी म्हणजे कळतच राहणार. या ठिकाणी मॅग्निट्यूड किती व्हेलोसिटीचा 5 मीटर पर सेकंद आणि इथं सुद्धा किती आहे सांगा 5 मीटर पर सेकंद. म्हणजे ऑब्जेक्ट मूव्हिंग विथ कॉन्स्टंट व्हेलोसिटी इन द सेम डायरेक्शन. मग या ऑब्जेक्टचे एक्सेलरेशन किती येणार, फायनल व्हेलोसिटी मायनस इनिशियल व्हेलोसिटी, समजा 5 सेकंद 2 सेकंदात तेवढं सगळं झालं तर फायनल व्हेलोसिटी किती आहे सांगा 5, इनिशियल किती आहे सांगा 5, किती वेळात झाले चेंज 0. मग याचा एक्सेलरेशन आले किती सांगा 0, 0 मीटर पर सेकंद स्क्वेअर. एक्सेलरेशन 0 आहे परंतु डायरेक्शन ठरलेलं आहे. या केसमध्ये जर ऑब्जेक्ट युनिफॉर्म मोशन मध्ये मूव्ह होत असेल, इफ द ऑब्जेक्ट इज मूव्हिंग विथ कसा युनिफॉर्म मोशन, विथ द युनिफॉर्म मोशनचा अर्थ करतो सर्वांना स्पीड कसं आहे सगळ्या ठिकाणी कॉन्स्टंट आहे. मग आता मला सांगा इथं स्पीड किती 5, इथं स्पीड किती आहे सांगा 5. मग आता चेंज इन व्हेलोसिटी होतो का नाही होत, म्हणजे देयर इज नो चेंज इन व्हेलोसिटी, देन एक्सेलरेशन इज 0. एक्सेलरेशन 0 आहे पण व्हेलोसिटी डायरेक्शन या दिशेने म्हणजे एक्सेलरेशन सुद्धा त्या दिशेने असणार आहे.
कळते सर्वांना? म्हणजे सांगायचा मुद्दा असा की कधी कधी एखाद्या क्वांटिटीचं काय तर मॅग्निट्यूड 0 येतं, परंतु ती क्वांटिटी वेक्टर क्वांटिटी असते, डायरेक्शन ठरलेले, बिकॉज एक्सेलरेशन ऑलवेज टेक्स प्लेस इन द डायरेक्शन ऑफ चेंज इन व्हेलोसिटी. ज्या दिशेने व्हेलोसिटी जाते त्या दिशेने एक्सेलरेशन द डायरेक्शन आहे, पण मॅग्निट्यूड नाहीये. अशा प्रकारे ऑब्जेक्ट मुव्हिंग इन द काय सांगा, ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ युनिफॉर्म व्हेलोसिटी, इट इज द झिरो वेक्टर. एक्सेलरेशन इन द काय सांगा, ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ युनिफॉर्म व्हेलोसिटी, याच काय सांगा, झिरो वेक्टर. कळेल सर्वांना? तर त्याला आपण झिरो वेक्टर म्हणू शकतो. चला आता पुढे जाऊया. निगेटिव्ह वेक्टर. काय पुढच्या टॉपिकचं नाव आपलं? निगेटिव्ह वेक्टर. आता व्हॉट इज मीन बाय निगेटिव्ह वेक्टर? लक्ष द्या. निगेटिव्ह वेक्टर म्हणजे काय? पहा, दोन वेक्टर जर असतील आपल्या, पहा लक्ष द्या, किती सांगा, टू वेक्टर्स, बरोबर, ठीक आहे, हॅविंग काय सांगा, सेम मॅग्निट्यूड बट काय सांगा, अपोजिट डायरेक्शन, दे आर कॉल्ड एज निगेटिव्ह वेक्टर्स ऑफ इच अदर. सेम मॅग्निट्यूड बट अपोजिट डायरेक्शन. या ठिकाणी लिहितो मी, टू वेक्टर्स हॅविंग सेम मॅग्निट्यूड, टू वेक्टर्स ऑफ द सेम काइंड, एकाच प्रकारचे, two vectors having same magnitude but opposite काय सांगा, direction. टू वेक्टर्स ऑफ द सेम काइंड, एकाच प्रकारचे दोन वेक्टर. म्हणजे पहिला वेक्टर एक्सेलरेशन दाखवतो, पालक एक्सेलरेशन, हा PQ बार काय दाखवतो, एक्सेलरेशन. आणि दुसरा वेक्टर जो आहे ना, TS बार, इट इज आल्सो इंडिकेटिंग द काय सांगा, एक्सेलरेशन. म्हणजे टू वेक्टर्स आर ऑफ सेम काइंड. फर्स्ट वेक्टर रिपेंड द एक्सेलरेशन, सेकंड वेक्टर आल्सो रिपेंड द एक्सेलरेशन. म्हणजे दोन्ही एकाच प्रकारचे वेक्टर्स आहेत, फक्त त्यांचं मॅग्निट्यूड सेम. याचं मॅग्निट्यूड 5, याचं मॅग्निट्यूड सुद्धा किती आहे सांगा, 5. टू वेक्टर्स ऑफ द सेम काइंड हॅविंग सेम मॅग्निट्यूड सेम आहे, बट डायरेक्शन इज अपोजिट. याचं डायरेक्शन असेल, याचं डायरेक्शन असेल. मग सच टू वेक्टर्स आर कॉल्ड एज काय सांगा, निगेटिव्ह वेक्टर्स ऑफ इच अदर. त्यांना एक म्हणजे काय म्हणतात सांगा, निगेटिव्ह वेक्टर्स. कळते सर्वांना? दे आर ऑल्सो कॉल्ड एज ऑपोजिट वेक्टर्स ऑफ इच अदर. लक्षात पहा, टू वेक्टर्स हॅविंग टू वेक्टर्स ऑफ द सेम काइंड, हा एक्सेलरेशनचा वेक्टर आहे, हा सुद्धा एक्सेलरेशन. समजा हा व्हेलोसिटी असेल, हा पण व्हेलोसिटी, तरी पण चालेल, पण सेम एका प्रकारच्या क्वांटिटी दर्शवत असले पाहिजे दोन्ही वेक्टर. इफ बोथ वेक्टर्स आर रिपेंडिंग द सेम टाइप ऑफ क्वांटिटी, हा वेक्टरचा वेक्टर फोर्स रिपेंड करत असेल तर हा सुद्धा फोर्स रिपेंड करत असला पाहिजे, तरच ते अपोजिट किंवा निगेटिव्ह होऊ शकतात एकमेकांचे. नाही तर हा एक्सेलरेशन डिपेंड करतो आणि हा फोर्स, तर त्यावेळेला एकमेकांचे निगेटिव्ह वेक्टर्स म्हणता येणार नाही, बिकॉज दे आर ऑफ द डिफरंट काइंड्स. येते लक्षात? टू वेक्टर्स ऑफ द सेम काइंड, एकाच प्रकारचे दोन वेक्टर जर असतील, टू वेक्टर्स ऑफ द काय सांगा, सेम काइंड हॅविंग सेम मॅग्निट्यूड, मॅग्निट्यूड कसं आहे दोघांचं, सेम, बट अपोजिट डायरेक्शन. मॅग्निट्यूड सेम, परंतु डायरेक्शन मात्र काय सांगा, अपोजिट. अशा दोन वेक्टरला काय म्हणतात सांगा बरं, निगेटिव्ह वेक्टर्स ऑफ इच अदर. दे आर कॉल्ड एज काय सांगा, निगेटिव्ह वेक्टर्स ऑफ इच अदर. व्हॉट इज मीन बाय निगेटिव्ह वेक्टर्स कळलं ना सर्वांना? चला आता आपण जाऊया पुढे रिझल्टंट वेक्टर. व्हॉट इज मीन बाय काय सांगा, रिझल्टंट वेक्टर. आता रिझल्टंट वेक्टर म्हणजे काय, द सिंगल वेक्टर. पाहा, समजा इकडे लक्ष मी तुम्हाला सांगतो, इथे एक ऑब्जेक्ट उभं आहे, पाहा, एखादा ऑब्जेक्ट आहे, काही पण ऑब्जेक्ट असेल, या ऑब्जेक्टला एक पर्सन या दिशेने ओढतोय, कितीच्या फोर्सने, 4 न्यूटनच्या फोर्सने ओढतोय. हा पहा, याला आपण F1 वेक्टर म्हणू. किती म्हणून सांगा, F1 बार. ठीक आहे, सिंगल लेटर मी दाखवलं हा वेक्टर. आणि एक माणूस या बाजूला ओढतोय, कितीच्या फोर्सने, याला F2 बार म्हणूयात. आणि या फोर्सची किंमत आहे काय सांगा, 3 न्यूटन. किती सांगा, 3 न्यूटन. तर हा ऑब्जेक्ट जो आहे, याच्यावर दोन फोर्सेस ऍक्ट होतात. एक पर्सन त्याला इकडे ओढतोय, एक पर्सन त्याला इकडे ओढतोय. तर हा ऑब्जेक्ट इकडे जाईल की इकडे जाईल? What will be the resultant motion of the object? What will be the resultant force acting on that object? तर तो ऑब्जेक्ट इकडे जाणार नाही, इकडे पण जाणार नाही. तो ऑब्जेक्ट काय होईल माहिती आहे का, इकडे तिरका या दिशेने जाईल. येते लक्षात? तुम्ही करून पहा, एखादी वस्तू इथे ठेवा, एखादी इकडे ओढा, एखादी इकडे ओढा, तो ऑब्जेक्ट, ती वस्तू इकडे पण येणार नाही, इकडे पण येणार, ती कुठे जाईल, इकडे येईल. म्हणजे हा F1 बार होता, हा F2 बार होता, आणि दोघांचा परिणाम मात्र हा झाला. म्हणजे दिस वेक्टर इज कॉल्ड एज रिझल्टंट ऑफ दिस टू. या दोघांचा एकत्रित परिणाम हा दाखवतो की नाही, हा वेक्टर. मग दिस वेक्टर इंडिकेट्स द रिझल्टंट इफेक्ट ऑफ द काय सांगा, दिस टू. आलं लक्षात? मग असा जो सिंगल वेक्टर असतो की नाही, द सिंगल वेक्टर which gives the combined effect of two or more vectors. पावर का, द सिंगल वेक्टर which gives the combined effect of काय सांगा, two or more vectors of the same kind. एकाच प्रकारच्या दोन किंवा अधिक वेक्टरचा कंबाइंड इफेक्ट दाखवणारा किंवा दर्शविणारा जो सिंगल वेक्टर असतो, त्याला आपण काय म्हणतो सांगा, रिझल्टंट वेक्टर ऑफ दोज टू और मोर वेक्टर्स. मी या ठिकाणी लिहितो, पहा लक्ष द्या, द सिंगल वेक्टर. लक्ष द्या, द सिंगल वेक्टर which gives the combined effect of two or
more vectors of same kind is called as resultant vector. Is called as resultant vector of those two or more vectors. त्याला त्या दोन किंवा अधिक वेक्टरचा काय म्हणतात सांगा, रिझल्टंट वेक्टर असं म्हणतात, लक्षात घ्या. तर ते सर्वांना ठीक आहे. अशा प्रकारे व्हॉट इज मीन बाय रिझल्टंट वेक्टर, द सिंगल वेक्टर. नीट परत लक्षात घ्या, सोपं आहे एकदम. पहा, समजा एखादी वस्तू या ठिकाणी 1% त्याला इकडे ओढतोय, इकडे 1%, म्हणजे दिस इज F1 बार, here is a काय F2 बार. लक्षात, these are the two vectors, separate vectors. परंतु जेव्हा एखाद्या ह्या वस्तूला तुम्ही एक जण इकडे ओढले, ती वस्तू इकडे जात नाही, इकडे जात नाही, ती अशी सरळ जाते की नाही. that particular object goes in this direction. This vector, that is F bar is the resultant of काय F1 बार as well as काय F2 बार. हा या दोघांचा रिझल्टंट वेक्टर झाला. कळलं सर्वांना? F bar is the resultant vector of काय F1 बार as well as F2 बार. कारण हा वेक्टर जो आहे ना, तो या दोघांचा एकत्रित परिणाम सांगतो. दोन किंवा अधिक वेक्टरचा एकत्रित परिणाम सांगणारा जो सिंगल वेक्टर असतो, द सिंगल वेक्टर विच इंडिकेट्स द कंबाइंड इफेक्ट ऑफ टू और मोर वेक्टर्स. दोन किंवा अधिक वेक्टरचा एकत्रित परिणाम सांगणारा जो सिंगल वेक्टर असतो त्याला म्हणतात काय सांगा, रिझल्टंट. या दोघांचा हा रिझल्टंट वेक्टर आहे. F बार इज द रिझल्टंट वेक्टर ऑफ F1 बार आणि काय सांगा F2 बार. इथे लक्षात अशा पद्धतीने व्हॉट इज मीन बाय काय सांगा, रिझल्टंट वेक्टर. नीट लक्षात घ्या, इथे लिहिले द सिंगल वेक्टर. पहा, द सिंगल वेक्टर which gives the combined effect of two or more vectors. The single vector which gives the combined effect of two or more vectors of the same kind is called as resultant vector of those two or more vectors. त्याला त्या दोघांचा रिझल्टंट वेक्टर असं म्हणतात. आलं लक्षात सर्वांच्या? ठीक आहे. अशा पद्धतीने व्हॉट इज मीन बाय काय सांगा, रिझल्टंट वेक्टर. राईट, ठीक आहे. रिझल्टंट नंतर आता आपल्याला पाहिजे इक्वल वेक्टर्स. काय टॉपिकचं नाव आपल्याचं होतं? इक्वल वेक्टर्स. पहा लक्षात, फोर्थ टॉपिक आय विल टेल यू, दॅट इज इक्वल वेक्टर्स. आता व्हॉट इज मीन बाय सेम, याच्यासारखी डेफिनेशन आहे. फक्त इथं काय आलं, सेम मॅग्निट्यूड बट अपोजिट डायरेक्शन. पण इथं काय आलं सांगा, मॅग्निट्यूड पण सेम आणि डायरेक्शन सुद्धा सेम, तरच इक्वल वेक्टर. तर सर्वांना मला आता पाहा लक्षात, या ठिकाणी डेफिनेशन लिहितो. टू वेक्टर्स having two vectors of same kind, एकाच प्रकारच्या of same kind having equal magnitude and same direction are called as equal vectors. त्यांना काय म्हणतात सांगा, इक्वल वेक्टर्स असं म्हणतात. आर कॉल्ड एज काय सांगा, इक्वल वेक्टर्स. तर ते सर्व टू वेक्टर्स ऑफ सेम काइंड, एकाच प्रकारचे दोन वेक्टर्स. टू वेक्टर्स ऑफ काय सांगा, सेम काइंड having equal magnitude and same direction. पहा लक्षात, समजा दिस इज अ वेक्टर रिप्रेझेंट काय सांगा, व्हेलॉसिटी. हा वेक्टर काय रिप्रेझेंट करतो, व्हेलॉसिटी. त्याला आपण v1 बार म्हणूया. त्याचं मॅग्निट्यूड किती आहे, 5 मीटर पर सेकंड. इतका लक्षात ठेवा. दिस इज अनदर वेक्टर विच आल्सो रिप्रेझेंट काय सांगा, व्हेलॉसिटी. तो सुद्धा व्हेलॉसिटीच रिप्रेझेंट करतो. म्हणजे बोथ द वेक्टर्स आर ऑफ सेम काइंड, एकाच प्रकारचे दोन वेक्टर आहेत. त्याचं मॅग्निट्यूड सुद्धा किती आहे सांगा, 5 मीटर पर सेकंड, 5 मीटर पर सेकंड. आणि बोथ हॅज द काय सांगा, सेम डायरेक्शन. याचं पण डायरेक्शन असेल, याचं पण डायरेक्शन कसं आहे सांगा, सेम आहे. अशा प्रकारे टू वेक्टर्स हॅविंग द सेम डायरेक्शन अँड सेम मॅग्निट्यूड अँड दे आर ऑफ द सेम काइंड. जर हा व्हेलॉसिटी आहे तर हा सुद्धा व्हेलॉसिटी, पण हा व्हेलॉसिटी हा जर फोड दाखवत असेल तर सच टू वेक्टर्स आर नॉट कॉल्ड एज इक्वल वेक्टर्स. मग मात्र ह्या दोन वेक्टर्सला इक्वल वेक्टर म्हणता येत नाही. लक्षात घ्या. तुम्हाला इक्वल म्हणायचे असेल ना, तर काय करावं लागेल, दिस वेक्टर रिप्रेझेंट द व्हेलॉसिटी, देन दिस वेक्टर आल्सो रिप्रेझेंट द काय सांगा, व्हेलॉसिटी. तर दे आर कॉल्ड एज इक्वल वेक्टर्स. पहिला वेक्टर जर फोर्स रिप्रेझेंट करत असेल तर दुसरा सुद्धा फोर्स रिप्रेझेंट करत असला पाहिजे. देन दे आर कॉल्ड एज इक्वल वेक्टर्स. तर ते सर्वांना मग टू वेक्टर्स हॅविंग ऑफ द सेम काइंड, एकाच प्रकारचे दोन वेक्टर हॅविंग सेम मॅग्निट्यूड एज वेल एज सेम डायरेक्शन, दे आर कॉल्ड एज काय सांगा, इक्वल वेक्टर्स. त्यांना आपण काय म्हणतो सांगा, इक्वल वेक्टर्स असं म्हणत असतो. तर ते सर्वांना आता इक्वल वेक्टर नंतर आता आपल्याला पाहिजे काय सांगा, पोझिशन वेक्टर. पहा पुढचा टॉपिक जो आपला पोझिशन वेक्टर. समजा या ठिकाणी मी कोऑर्डिनेट सिस्टीम घेतली. या ठिकाणी काय घेतली सांगा, कोऑर्डिनेट सिस्टीम घेतली. हे रेड एक्स ऍक्सिस, रेड काय सांगा वाय ऍक्सिस, आणि हे रेड पॉइंट पी.
हा ठीक आहे. तर ओरिजिन हा ओरिजिन जो आहे ना, ओरिजिन आणि पी हा पॉईंट जोडल्यानंतर हा जो वेक्टर या ठिकाणी डेव्हलप होतो ना, आलं लक्षात. दिस वेक्टर इज कॉल्ड एज पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट पी. त्याला त्या पॉईंट पी चा काय म्हणायचं सांगा, पोझिशन वेक्टर असं म्हणतात. म्हणजेच काय, द वेक्टर विच गिव्स, हा वेक्टर काय करतो आपल्याला पोझिशन सांगतो कोणाची, पॉईंट पी ची. कुणाच्या तुलनेत, विथ रिस्पेक्ट टू द ओरिजिन. ओरिजिनच्या तुलनेत एखाद्या पॉईंटची जागा कुठे आहे, त्याचं स्थान कुठे आहे ते सांगणारा वेक्टर जो आहे ना. कारण हा वेक्टर काय सांगणार आहे, पॉईंट पी ओरिजिन पासून किती लांब आहे ते पण सांगणार आहे, आणि कोणत्या दिशेला आहे ते पण सांगणार आहे. दिशा पण सांगितली त्या वेक्टरने, या दिशेला आहे, या दिशेला आहे, या दिशेला ते पण सांगतो. मग द वेक्टर विच गिव्स द पोझिशन ऍज वेल एज डायरेक्शन ऑफ द, काय सांगा, पॉइंट विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन. कळते सर्वांना. ओरिजिनशी तुलना करता एखाद्या पॉइंटची पोझिशन कुठे आहे, त्याचं डायरेक्शन कुठे आहे ते सांगणार जो वेक्टर असतो त्याला पोझिशन वेक्टर. हा ओपी बार जो आहे ना, इट इज द पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट पी. त्याला पॉइंट पी चा काय म्हणायचं, पोझिशन वेक्टर म्हणायचं. कळेल सर्वांना. लक्षात. ठीक आहे. त्या ठिकाणी आपल्याला इथं पहा, लक्षात लिहिता येतं, द वेक्टर which gives the position, which gives the, काय सांगा, position of a point with respect to origin, with respect to, काय सांगा, origin of a taken coordinate system, coordinate, काय सांगा, system is called as position vector of that point. त्याला त्या पॉइंटचा काय म्हणतात सांगा, पोझिशन वेक्टर असं म्हणतात. इट इज कॉल्ड एज पोझिशन वेक्टर ऑफ दॅट, काय सांगा, पॉइंट. परत लक्षात घ्या, द वेक्टर विच गिव्स द पोझिशन ऑफ द पॉइंट, या पॉइंटची पोझिशन या वेक्टरने सांगितली. लक्षात. ठीक आहे. मग आता हा जो काही पॉइंट आहे ना पी नावाचा, त्याची पोझिशन कोणत्या वेक्टर, ओपी बार गिव्स द पोझिशन ऑफ पॉइंट पी विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन. ओरिजिन पासून किती लांब आहे, कोणत्या दिशेला आहे, या दोन्ही गोष्टी घालतात आपल्या वेक्टर मध्ये. म्हणून पी पॉइंटचा हा जो ओपी बार आहे त्याला काय म्हणतात सांगा, पॉइंट पी चा पोझिशन वेक्टर. तर ते सर्व इट इज कॉल्ड एज पोझिशन वेक्टर ऑफ, काय सांगा, पॉइंट पी. राईट. लक्षात. ठीक आहे. व्हॉट इज मीन बाय पोझिशन वेक्टर ते आपल्या त्या ठिकाणी लक्षात येतं. आणि त्यानंतरचा जो टॉपिक आहे पहा, लक्षात घ्या, युनिट वेक्टर. काय टॉपिक सांगा आपल्याला सांगा, युनिट वेक्टर. द वेक्टर having, the vector having magnitude, काय सांगा, magnitude 1, magnitude काय सांगा 1, बरोबर. ठीक आहे. is called as unit vector. त्याला काय म्हणतात सांगा, युनिट वेक्टर असं म्हणतात. कळतं सर्वांना. ठीक आहे. ते वेक्टर having magnitude काय सांगा 1, ज्या वेक्टरचं magnitude 1 असतं, एकदम साधे टॉपिक असेल. बरोबर. ठीक आहे. ते वेक्टर having काय सांगा magnitude 1 is called as, काय सांगा, युनिट वेक्टर. समजा एक लक्ष द्या, एक एम बार नावाचा वेक्टर आहे, पाहा लक्षात, एम बार. येतं लक्षात. एम बार इज काय युनिट वेक्टर. कळतं. सॉरी, एम बार इज अ वेक्टर. मग त्याचा युनिट वेक्टर कसा काढणार तुम्ही, ते युनिट वेक्टर अलॉंग काय सांगा एम असं पण लिहू शकता तुम्ही. कळतं सर्वांना. युनिट वेक्टर अलॉंग काय सांगा एम असं तुम्हाला त्या ठिकाणी लिहिता येतं. कळतं सर्वांना. ठीक आहे. ते एम बारचा युनिट वेक्टर असं तर तुम्हाला लिहिता, आणि इंटू काय सांगा मॅग्निट्यूड ऑफ काय सांगा एम, असं लिहिता येईल तुम्हाला. कुठल्याही वेक्टर मध्ये काय असतं, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन असतं. तर कुठलाही वेक्टर जो आहे ना त्याचा डायरेक्शन कोण सांगतो, त्याचा युनिट वेक्टर सांगतो. युनिट वेक्टर म्हणजे थोडक्यात इकडे पहा, लक्षात. थोडक्यात असं पहा, समजा हा वेक्टर आहे, पहा, या हा वेक्टर आहे एम बार नावाचा. लक्षात. ठीक आहे. त्याचा मॅग्निट्यूड आता किती आहे सांगा, 5 न्यूटन आहे. तर डायरेक्शन तेच, पण त्याच डायरेक्शनला जर आपण 1 न्यूटनचा जर वेक्टर घेतला, हा एवढाच, तर सर्वांना दिस इज दिस इज कॉल्ड युनिट वेक्टर अलॉंग एफ बार. याला काय म्हणायचं, एफ बारच्या अलॉंग असणार काय सांगा युनिट वेक्टर. दिस वेक्टर having the same magnitude but having the same direction but magnitude is 1. Such vector is called as काय सांगा, unit vector in the direction of काय सांगा f bar. याला f bar चा काय म्हणायचं, युनिट वेक्टर असं म्हणायचं. आलं लक्षात. व्हॉट इज युनिट वेक्टर येते लक्षात येईल. मग आता कुठला वेक्टर, युनिट वेक्टर पहा लक्षात. युनिट वेक्टर जर तुम्हाला काढायचा असेल, युनिट वेक्टर कसा काढायचा, अलॉंग. समजा f bar जर मला काढायचा असेल तर कसं काढणार पहा तुम्ही, कुठल्याही वेक्टरला त्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड केलं. कुठल्या वेक्टरला काय केलं, त्याच्या मॅग्निट्यूडने. एफ बार इज अ वेक्टर आणि त्याला त्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड केलं की काय म्हणतो सांगा, युनिट वेक्टर मिळतो. कळतं सर्वांना. युनिट वेक्टर अलॉंग एफ बार इज इक्वल टू एफ बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ एफ बार. कुठल्याही वेक्टरला त्याच्या स्वतःच्या मॅग्निट्यूडने डिवाइड केले की त्याचा युनिट वेक्टर. समजा हा वेक्टर आहे, त्याला 5 ने भागले की युनिट वेक्टर निघणार, कारण मॅग्निट्यूड 1 होईल ना. दिस वेक्टर इज डिवाइडेड बाय काय सांगा 5. देन व्हॉट वी गेट, दिस वेक्टर. या संपूर्ण वेक्टरचे 5 तुकडे गेले, एक तुकडा घेतला तर काय होतं, युनिट वेक्टर मिळतो की नाही.
की कुठल्याही वेक्टरला त्याच्या स्वतःच्या मॅग्निट्यूडने डिवाइड केलं की विल गेट काय असणार युनिट वेक्टर. युनिट वेक्टर अलॉंग एक्स ऍक्सिस पहा लक्षात. युनिट वेक्टर या युनिट वेक्टरला यू म्हणतात. याला म्हणतात काय सांगा एक्स ऍक्सिस इज टेकन काय सांगा आय बार. पहा युनिट वेक्टर याला काय सांगा वाय ऍक्सिस. युनिट वेक्टर याला वाय ऍक्सिस इज इक्वल टू काय सांगा जे बार. आणि युनिट वेक्टर याला काय सांगा झेड ऍक्सिस इट इज कॉल्ड एज काय सांगा के बार. लक्षात घ्या युनिट वेक्टर अलॉंग एक्स ऍक्सिस इज कॉल्ड एज काय सांगा आय बार. नीट लक्षात घ्या युनिट वेक्टर युनिटला यू शब्द वापरलाय. युनिट वेक्टर अलॉंग एक्स ऍक्सिस इज कॉल्ड एज आय बार. युनिट वेक्टर अलॉंग वाय ऍक्सिस इक्वल टू काय सांगा जे बार. आणि युनिट वेक्टर अलॉंग झेड ऍक्सिस इज इक्वल टू काय सांगा के बार. नुसतं असं लिहिलं तरी चालेल. कळतं सर्वांना. इन दिस वे वी कॅन काय सांगा टेक द युनिट वेक्टर्स. म्हणजे जर एखादा आपण एक्स वाय झेड सिस्टीम काढली अशा प्रकारे here it is x axis, here it is y axis, here it is z. तर this vector having one magnitude it is called as काय सांगा I bar. This vector having one magnitude it is called as j bar. And this vector having one magnitude it is called as काय सांगा k bar. k कॅप म्हटलं तर चालतं, k bar म्हटलं तर चालतं. कधी कधी असं I कॅप लिहितात किंवा मग नुसतं I bar लिहिलं तरी चालतं. बार बार म्हणजे त्याच्या डोक्यावर एरो करायचा किंवा कॅप टाकायची अशी I कॅप. कॅप म्हणजे सुद्धा युनिट वेक्टर किंवा बार छोटासा बार लिहिलं तर चालतं. कळतं सर्वांना. ठीक आहे. अशा प्रकारे युनिट वेक्टर तुम्हाला काढता येतं. येते लक्षात. ठीक आहे. ते इन दिस वे वी कॅन फाइंड आउट द काय सांगा युनिट वेक्टर अलॉंग द काय सांगा गिवन वेक्टर. ठीक आहे. ते सगळं बेसिक होतं. स्केलर आणि वेक्टरचा आपला जो टॉपिक सुरू झाला आहे सगळं बेसिक. आपल्याला इक्वल वेक्टर म्हणजे काय, टू वेक्टर्स ऑफ द सेम काइंड हॅविंग सेम मॅग्निट्यूड अँड सेम डायरेक्शन दे आर कॉल्ड एज इक्वल वेक्टर्स. पोझिशन वेक्टर म्हणजे काय, एखाद्या पॉइंटची पोझिशन सांगणार जो ओरिजिनशी तुलना करता पोझिशन सांगणार तो वेक्टर त्याला पोझिशन वेक्टर म्हणायचं. निगेटिव्ह म्हणजे काय, सेम मॅग्निट्यूड बट अपोजिट डायरेक्शन निगेटिव्ह वेक्टर. झिरो म्हणजे काय, डायरेक्शन आहे पण मॅग्निट्यूड झिरो आहे त्याला आपण झिरो वेक्टर म्हणायचं. कळते सर्वांना. वेक्टर कसा रिप्रेझेंट करतात ते शिकलो. त्यानंतर पोझिशन वेक्टर शिकलो. युनिट वेक्टर म्हणजे काय, अशा पद्धतीने एक बेसिक 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 होतं. व्हॉट इज मीन बाय स्केलर क्वांटिटी, व्हॉट इज मीन बाय वेक्टर क्वांटिटी ते शिकलो. आणि थोडंसं बेसिक बेसिकच होतं आजला. आज काय फार आपण पाहिलेलं नाही. ठीक आहे. तर टुमॉरो आपण बाकीचा जो काय पुढचा टॉपिक आहे ते सुरू करूयात. ओके, थँक्यू.